लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून एक अतिशय दुःखदायी बातमी समोर आली आहे। भुसणी गावातील एका शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेने गावात शोककळा पसरली असून स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून या दुर्दैवी कुटुंबाला मदत मिळेल का असा प्रश्न गावकरी विचारत आहे। लातूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। 15 ऑगस्ट रोजी भुसणी येथील शेतकरी खंडू देवकते यांच्या आयुष्यात एक मोठा आघात झाला। टावरजा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांच्या 2 एकर सोयाबीनच्या शेतात पाणी शिरले आणि हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत। शेतातील हे भयानक दृश्य पाहून देवकते मानसिक तणावाखाली आलेत। आता आपलं कसं होणार, कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत त्यांनी सकाळी 11 वाजता स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविलेत। या घटनेनंतर लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोयकर यांनी औसा तहसीलदारांशी संपर्क साधून कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे। तहसीलदारांनी शक्य ती सर्व मदत त्वरित करण्याचे आश्वासन दिले आहे। यापूर्वी 2012 मध्ये खंडू देवकते यांचे वडील रामकिसन देवकते यांचे निधन झाल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती। आता त्यांच्या आत्महत्येमुळे गेले, रानातून आले, डोसक्या हात लावून बसले, मॅमले धीर दिले तर अजून शाळेत गेल्यावर पुन्हा असं केले, का खावं काय नाही, डोसक्याला हात लावून बसले। पुन्हा मी बाहेर गेले की तसलं करून घेतले। कर्ज झाले लोकांचं एवढं मोठं मंडी, तर ऐकले नाही तर त्यांनी बाहेर गेल्यावर केल्यात तसं। पीक कर्ज किती आहे? कर्ज 2 लाख आहे, बँकेचं 20-25 हजार आहे। देव का खावं आम्ही आता, सालभर कसं खावं? आता जे कर्ज जे आहे ते माफ हो का नाही? माफ व्हावं लागते, हे कर्ज माफ व्हावं लागते बँकेचं बी। आम्हाला बी खायला काय तर पाहिजे की आता। सकाळी गेले शेताला, पाणी बघून आले, डोसक्याला हात लावून बसले। का बरं बसलास म्हणलं तर शेत गेला, आता काय खावं म्हणजे काय तर करून खायला येईल म्हणलं। आम्ही बाहेर गेलो तर त्याने असलं केले, त्याने गेली लेकरा नाही, मी बसले बाहेर आणि त्याने असलं केलं। याच मतदारसंघात काही दिवसांपूर्वी अभिमन्यू साठे नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्यांनीही आत्महत्या केली होती। या दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशा हातास भावनेने येऊन बसले होते, त्यांना घरच्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी एवढं म्हणजे आतून तुटून गेले होते की त्यांनी त्यांच्या घरची जेव्हा लेकरांना शाळेतून झेंडावंदन असल्यामुळे शाळेतून आणायला गेले तोपर्यंत त्यांनी या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली। तर याच्या संदर्भामध्ये आम्ही या सांत्वनपर भेट आम्ही या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आमचे सगळे सिस्टमवर आलो होतो, त्यांना भेट दिली, त्यांचं सांत्वन केलं आणि मी तहसीलदार साहेबांना फोन लावला आणि तात्काळ त्यांना आपत्कालीन निधी जी आहे ती ताबडतोब मंजूर करावा अशी विनंती केली। त्यांनी देखील सांगितलं की बाबा आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये त्यांना जी काय माझ्या पद्धतीने 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, जी काय असेल शासनाचं ते नेमकपणे आम्ही त्यांना मदत लगेच ताबडतोब त्यांना जाहीर करू। तर अशी माझी एक सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक शेतकरी या ठिकाणी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत आहेत की शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि हा लवकर निर्णय घ्यावा अशी माझी शासनाच्या म्हणजे मी एक अशी विनंती करतो। आणि असे जे कोणी शेतकरी काय आत्महत्या करत आहेत त्यांना एक आधार द्यावा। आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो की बाबांनो, की तुम्ही आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवून सगळे प्रश्न मिटणार नाहीत, तुमच्या लेकराबाळांना वाऱ्यावर सोडू नका। आत्महत्या हा पर्याय नसतो, आपण जीवन जर राहिलं तर आपण बरंच काही करू शकतो असं माझं सगळ्यांना आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील विनंती आहे आणि शासनाला व प्रशासनाला देखील विनंती आहे की आपण ताबडतोब याच्याबद्दल निर्णय घ्या आणि हे जे काही घटना घडत आहेत ते थांबल्या पाहिजेत। भुसणी आणि हासेगाववाडी या दोन्ही गावांमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण मतदारसंघात हळहळ व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अशा परिस्थितीत प्रशासनासोबतच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार या लोकप्रतिनिधींनी या कुटुंबांना तातडीने मदत करून त्यांना आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे।